नमस्कार, मी सुनील सोनवणे. आज आपण एका विशिष्ट प्रयोगामध्ये आलेलो आहोत. आपल्यासमोर आहे वरती अतिशय सुंदर अशी द्राक्षाची बाग फुललेली आहे आणि या ठिकाणी एक अभिनव प्रयोग आपल्या शेतकरी दादांनी केला आहे. खाली बघा, एक पेरूची बाग आपल्याला दिसते. म्हणजे एकाच क्षेत्रामध्ये द्राक्षाची बाग आणि खाली पेरू. या ठिकाणी हा अभिनव प्रयोग ज्या शेतकऱ्यांनी केला आहे अशा शेतकरी दादांना आपण भेटणार आहोत. तर नक्कीच आपण अशा शेतकऱ्यांना भेटूया ज्यांनी हा प्रयोग केलेला आहे. माझ्यासोबत आहे माझे शेतकरी मित्र अरुण जाधव वाखरी येथील शेतकरी आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. आपण अतिशय सुंदर अशी बाग डेव्हलप केली. वरती द्राक्षाची बाग सुंदर आहे. ही अजून 1 वर्ष पण याला झालेली नाही, परंतु याच्याच मध्ये आपण दुसरी बाग म्हणजे खाली पेरूची झाडं आपण लावलेली आहेत. कुठली व्हरायटी आहे ही? सदाबहार वराठी. सदाबहार. याचं वैशिष्ट्य काय? सदाबहार का म्हणायचं त्याला? सदाबहार म्हणजे कायम स्वरूपी माल येतो, त्याला सदाबहार म्हणलं जातं. अच्छा अच्छा अच्छा, काय माल येतो. आता हे झाड किती वर्षांचं आहे आपलं? 5.5 महिन्याचं कप. फक्त 5.5 महिन्यांचं झाड. आणि या 5.5 महिन्यांच्या झाडावर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सेटिंग, अरे बाप रे बाप. आणि अशीच सेटिंग इतर सुद्धा खूप झाडांवरती आहे. आणि वरती द्राक्षाच्या सोबत खाली पूर्ण जर आपण बघितलं तर सगळे झाडं अतिशय सुंदर असे डेव्हलप झालेले. अरुण दादांनी जो प्रयोग केला आहे हा सक्सेस झाला आहे. आणखीन माझा अरुण दादांसाठी हा प्रश्न असा असेल की दादा, आपण इथं वरती द्राक्षाची जी औषधं आहेत ते आणि खाली पेरूची जी औषधं आहेत याच्यामध्ये नक्कीच फरक आहे, पण याचा एकमेकांना काही प्रॉब्लेम येतो का? नाही, काहीच नाही. शक्यतो मी कमी प्रमाणात जांबाला औषधं मारलेले आणि सगळे द्राक्षाचे जे उरते तेच जातात केवळ. अरे बापरे, म्हणजे नक्कीच पेरूसाठी जी औषधं आहेत ती फार कमी प्रमाणात लागतात, बरोबर? हो. हां, आणि ते पण एकमेकांचं तुम्ही बरोबर इथं संगोपन केलेलं आहे. दोन्हींचा एकमेकांना कुठलाही त्रास होत नाही. म्हणजे द्राक्षाच्या बागेमध्ये आपण पेरूची बाग 100% दुसरं पीक म्हणून यशस्वी प्रयोग केलेला आहे, हो. बरोबर? आणि या ठिकाणी मध्ये जी जागा रिकामी आहे या ठिकाणी सुद्धा तिसरं पीक तुम्ही घेऊ शकता, बरोबर? इथं काय घेऊ शकता आपण? काय यंदाच्या वर्षी मुगाचं पीक घेता मूग असेल किंवा आपण एखादी कांदा सुद्धा या ठिकाणी लावू किंवा शकतो, सोयाबीन घेता येईल. सोयाबीन पण घेता येईल. अतिशय सुंदर असा प्रयोग. आणि कमी क्षेत्रामध्ये 2 ते 3 प्रकारचं उत्पन्न घेऊन कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न घेणारा हा प्रयोग आपला नक्कीच यशस्वी झालाय. आपल्या मेहनतीला फळ आलेलं आहे. द्राक्षाची बाग, द्राक्षाच्या बागेमध्ये सदाबहार पेरू, अतिशय सुंदर असा प्रयोग. नक्कीच दादा, आपला हा प्रयोग सक्सेस झालेला आहे. आणि या ठिकाणी जर आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण मला नक्कीच संपर्क करा. माझा मोबाईल नंबर आहे 75 88 19 45 49. धन्यवाद.